पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यापूर्वीच अनावरण केलेला मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक, थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान, उद्या नेव्हीचे अधिकारी पाहणी करतील। लवकरात लवकर शिवरायांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी। रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करा, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची मागणी। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंची माहिती। हा सरकारसाठी अपशकुन, निसर्गाकडून सूचक इशारा। शिवरायांचा पुतळा आधी कधीच पडला नाही, विरोधकांनी सरकारला घेरलं, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 29 तारखेला सुनावणी। सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला। महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यामुळे म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्ष फरार, सरकारी वकिलांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा, दिशा सालियन प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। माझ्या हातात पद आहे का? भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? राड्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल। भाजपचे कार्यकर्ते पगारी नोकर, आमच्या समोर राडा करायची भाजपवाल्यांची लायकी नाही। ठीक है, देख लेंगे, हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे, संजय राऊतांचा निशाणा। संजय राऊतच पगारी नोकर, ठोकण्याची भाषा आमच्याशी करू नये, नितेश राणेंचा इशारा। तर पळ काढण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं, नितेश राणेंची टीका। हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, ठेकेदारांना जेलमध्ये टाकल्याशिवाय कळणार नाही। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पेणमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथे काळे झेंडे दाखवलेच। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार, महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का? या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। एका घटकाला काढून टाकायचं का, अशी महायुतीत चर्चा सुरू। महाविकास आघाडीमध्ये एकमत आणि समन्वय, मैत्रीपूर्ण वातावरणात काम सुरू, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान। पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल, अटलजींचं सरकार 13 महिन्यात गेलं, त्याची पुनरावृत्ती दिसते, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता, फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तुमची इच्छा आहे का? या प्रश्नावर देशमुखांनी उत्तर देणं टाळलं। वरुण सरदेसाई यांची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती, ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी। जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांची लढत होण्याची शक्यता। कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही, भाजपकडून अधिकृत भूमिका जाहीर। शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाल्याचा कंगनानं केला होता आरोप।